मग अण्णाला विचारलं हा. आमच्या हा. की कसं काय करावं. हा. ते म्हणले दाजी कसं काय लग्न करावं. हा. तर अण्णा एका वाक्यात काय म्हणले की 2 अंगानं नराळमध्ये लग्न करून द्या. 2 अंगाने म्हणजे नवरीकडचं सगळं तुम्हीच करायचं आणि बरं, नवऱ्याकडचं बरं, तुम्हीच बरं. करायचं. अच्छा अच्छा. 2 अंगानं नारळमध्ये लग्न करायचं. त्यांचं गाव डोंगरगाव, हा तिथं करायचं नाही हा किंवा इतर कार्यालयात कुठं करायचं नाही, नारळमध्ये करायचं. पोराच्या घरी हा, पोराच्या घरी त्यांनी करून द्यायचं. 2 अंगाने. हा, 2 अंगात. हा. एवढं एका वाक्यात त्यांनी मिटवलं. आणि मग अण्णा म्हणजे वडील. आमचे वडील हा. ते म्हणजे हुशार होते, पण एका वाक्यात त्यांनी सांगितलं. हा. मग मामांना काय ते नाकारता आलं नाही. शेवटी मग मामाने, मुंबईकर होते ते, पैसे वगैरे होते त्यांच्याकडे, हा. मग आले लग्नाच्या अगोदर म्हणजे 30 मेला, हा 30 एप्रिलला लग्न ठरलं. हा. मग त्याच्या पत्रिका मी 2-3 काढल्या का तिकडं कोल्हापूरला वगैरे. ह्यानी तांदूळ वाटले वगैरे. आणि मामा 15 दिवस येऊन आमच्याकडे राहिले, पैसे वगैरे घेऊन आले होते. मग ते काय करायचं ते सांगायचे की हे आता काय करायचं आहे, की हे काढायचं आहे, ते आणायचं आहे, ते आणायचं आहे, स्वयंपाकाचं साहित्य आणायचं आहे. हे सगळं जतला येळवीला जाऊन जमा केलं. आणि लग्न कुठं करायचं असा प्रश्न आला. आम्ही वस्तीवर राहायचो. वस्तीवर ते अंगण होतं ना, असं जरा खडबडीत होतं, खडकाचं. मग आमच्या मामाला काय आवडलं नाही ते इथं लग्न करायचं. मग म्हणलं गावात करू. मग गावात लग्न करायचं आलं. तर गावात कुठं करायचं. मग एक वाण्याचा वाडा होता, वाड्याचा वाडा, वाणी समाजाचा एक वाडा होता, बरोबर. चौसपी वाडा होता. त्याच्या पुढं रस्ता होता थोडा. तिथं गावात असं वाड्यात निम्मा मंडप, बाहेर निम्मा असा मंडप दिला आणि ते लग्न सुरू केलं. तर लग्नात काय झालं की स्वयंपाक वगैरे भरपूर केला बरं का. आणि आचारी होते वगैरे, सगळं व्यवस्थित केलं. आणि लाडूचं जेवण म्हटल्यानंतर गावात सगळा उत्साह जेवायला यायचा. पण ते वादळ सुटलं, वादळ म्हणजे ज्याला काय म्हणतो, वावटळ सुटलं, वावटळ. संध्याकाळी 6 वाजता ते गोरज मुहूर्तावर लग्न. आणि 6 वाजता ते वावटळ सुटल्यामुळं काय झालं, ते मंडप उचलून चालला ना. मग आता ते धरायचा कसा. मग मी आणि आमचा भाऊ दोघं नवरदेव, आम्ही ते काय करत होतो, ते जे बांधलेलं होतं ना त्याला धरून लोंबकाळत होतो उडून जाऊ नये म्हणून. 2 लग्न होती का. भावाचं एक लग्न आणि माझं एक लग्न. एकात 2 लग्न होती का. 2 लग्न. आणि आम्ही दोघं म्हणजे करती पोरं हे बांधून बसलेलो.